ज्यांनी बांधकाम कामगार नोंदणी केलेली आहे, त्यांचे लॉग इन कसं करायचं आहे, त्याच्यानंतर त्यांचं कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे, रिन्युअलचं जी रिसीट आहे ती कशी डाउनलोड करायची आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला बांधकाम कामगार असं सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही वेबसाईट येईल. त्याच्यावर सर्च करायचं, त्याच्यावर जायचं आहे क्लिक करून. अशी वेबसाईट येईल. या ठिकाणी तुम्ही इंग्लिश व्हर्जन घेऊ शकता आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन म्हणजेच नवीन नोंदणी ज्यांची करायची आहे त्यांनी या ऑप्शनवर जायचं आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम म्हणजे ज्यांना क्लेम करायचे आहेत, म्हणजे ज्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे, ज्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म वगैरे भरायचा आहे, ते इथून लॉग इन करायचं आहे त्यांनी. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल ज्यांना करायचं आहे, म्हणजे ज्यांची मुदत संपलेली आहे, त्यांना पुन्हा रिन्युअल करायचं आहे, तर ते या ऑप्शनमधून करू शकतात. त्याच्यानंतर चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम म्हणजे इथं तुम्ही एखाद्या स्कॉलरशिपसाठी किंवा जे भांडी संच वगैरे मिळतात त्याच्यासाठी क्लेम केला असेल आणि एखादी डेट घेतली असेल आणि त्या डेटला तुम्हाला जायचं नसेल, तर तुम्ही हा ऑप्शन वापरून ती डेट तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन तुमच्या रजिस्ट्रेशनमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही या ऑप्शनमधून करू शकता. आता कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईलमध्ये लॉग इन करण्यासाठी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. लास्टचा जो आहे त्याच्यामध्ये ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे आणि फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो इथं टाकायचा आहे. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP जाईल, तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुमचं पूर्ण प्रोफाईल ओपन होईल. प्रोफाईलच्या वर या साईडला तुमचा फोटो आणि पूर्ण डिटेल्स येतील. त्याच्यानंतर हे खाली ऑप्शन्स आहेत, डॉक्युमेंट्स, रेसिडेन्शियल ॲड्रेस, फॅमिली डिटेल्स वगैरे हे सर्व डिटेल्स, हे सर्व ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये खाली इथे तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट डिटेल येतील, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक करून झाल्यानंतर इथं प्रिंट रिन्युएबल ॲक्नॉलेजमेंटवर क्लिक करायचं आहे. याच्यावर जी पावती येते ती प्रिंट काढून ती प्रिंट तुम्हाला जिल्हा किंवा तालुका लेवलला जे सुविधा केंद्र आहे, आता हे बांधकाम कामगारांसाठी प्रत्येक तालुक्याला किंवा काही तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये ही केंद्र सुरू केलेली आहेत स्पेशली बांधकाम कामगारांसाठी. तर तिथे जाऊन तुम्ही ते कार्ड बनवून घ्यायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला ई कार्डचा ऑप्शन आहे. ई कार्डमध्ये तुम्हाला ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट आहे आणि ई कार्ड रिन्युअल प्रिंट आहे. या ठिकाणी ई कार्ड रिन्युअल प्रिंट केल्यानंतर तुम्हाला एक फोटोसह कार्ड येईल. ते तुम्हाला प्रिंट करून वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे रिन्युअलची प्रिंट काढू शकता, ॲक्नॉलेजमेंटची, आणि त्याच्यानंतर तुमचं कार्डची सुद्धा प्रिंट इथून काढून घेऊ शकता.